तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत दाखल झालेल्या आहेत। आपण ही थेट दृश्य बघतोय। पुन्हा एकदा हा अर्थसंकल्पाची झलक दाखवतायत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यासोबतच अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर आता त्या संसदेत दाखल होत आहेत। त्यानंतर केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे। या कॅबिनेटमध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर 11 वाजता अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतील। तर अर्थमंत्र्यांच्या या पोतडीमध्ये नेमका आहे काय याचीच उत्सुकता आता संपूर्ण देशाला आहे। महाराष्ट्रासाठी या पोतडीमधून नेमका काय बाहेर निघणार आहे? करदात्यांना काही खास गिफ्ट मिळणार का? शेतकऱ्यांना, महिलांना, रेल्वे प्रवाशांना, त्यासोबतच उद्योगपतींना, या सर्व क्षेत्रातल्या लोकांना या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत। या अपेक्षा आज पूर्ण होणार का की अपेक्षा भंग होणार हे आपल्याला काही वेळातच कळणार आहे। तर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाची खास झलक सगळ्यांना दाखवतायत। हा अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात आता सादर केला जातो। डिजिटल ॲपवरही हा अर्थसंकल्प पाहता येणार आहे। तर या अर्थसंकल्पाची झलक अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।